रामकृष्ण हरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओळी क्रमांक 1 ते 232. पाहता पाहता ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अंतिम अध्यायात आपण सहजपणे पोहोचलो. मागील 17 अध्यायात आपण अतिशय आत्मानंद घेतला. माऊलीच्या सानिध्यात आपण राहिलो. माऊलींचा ज्ञानेश्वरीचा स्पर्श नित्यनेमाने आपण करत राहिलो. आता शेवटचा अध्याय. माऊलीने या अध्यायामध्ये अध्यायाच्या प्रारंभी सद्गुरूचं वर्णन केलं. माऊली सांगतात, देवांची गुरुची स्तुती हे शब्दाच्याही पलीकडची आहे. शब्दामध्ये गुरुचं, संतांचं आणि देवाचं वर्णन करणं कदापि शक्य नाही. गीता ही सर्व शास्त्राचा कळस आहे. गीता श्रवणाचं फलित माऊली सांगतात. अनेक शास्त्र, ग्रंथ, वेद, उपनिषद, पुराण ह्या सर्वामध्ये गीता तत्वच आहे. गीता तत्व हे सर्वत्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेली ही गीता निमित्त अर्जुनाचं, पण लाभ मात्र तुम्हा आम्हा सर्वांचाच आहे. माऊली सांगतात, त्याग काय, संन्यास काय. त्याग आणि संन्यास यामध्ये नेमका फरक तरी काय आणि साम्य तरी काय, हे माऊली इथे सांगतात. काम्यकर्माचा त्याग म्हणजेच संन्यास आणि कर्माच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग. हे त्यागाचं आणि संन्यासाचं वर्णन माऊली इथे करतात. मग सात्विक त्याग तो कसा, राजस त्याग तो कसा आणि तामस त्याग तो कसा, तिन्ही त्यागाचं वर्णन माऊली इथे करतात. यज्ञ, ज्ञान, तप यांचा त्याग माणसाने कधीही करू नये, तर यांचा माणसाने स्वीकार करावा, हे माऊली इथे सांगतात. जीवनात प्रयत्नाला फार महत्त्व आहे. शेतामध्ये आपण पीक पेरतो. फक्त पेरणी केलं आणि नंतर 3 महिने शेताकडेच गेलो नाही तर धान्य मिळण्याची शक्यताच नसते. पेरलं म्हणजे झालं असं नाही. तर माऊली सांगतात, जीवनात प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. प्रयत्न नसतील ना तर आपल्या जीवनामध्ये यश आपल्या पदरात कधीही पडणार नाही. प्रयत्नानेच सगळ्या काही गोष्टी शक्य होऊ शकतात. म्हणून माऊलींनो, तुम्ही आपण कार्य करत असताना प्रयत्न केलेच पाहिजेत, हे माऊली सांगतात. जीवन जगत असताना आपल्याला कर्म हे करावेच लागतात. या कर्माचे 3 प्रकार माऊली सांगतात: नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्म. तुमचं आणि आमचं सर्वांचं एके दिवशी इथून जाणंच आहे. माऊली म्हणतात की या जन्माला येऊन आपण असे कर्म करावेत की आपल्यानंतर सुद्धा आपल्या कर्माची आठवण लोकांना राहिलीच पाहिजे. नित्यकर्म, दररोज आपण पूजा अर्चा ज्या नित्यनेमाने गोष्टी करतो ना, ते नित्यकर्मामध्ये मोडतात. नैमित्तिक कर्म सांगत असताना माऊली सांगतात की श्राद्ध आहे, दशक्रिया आहे, तेरवी आहे, सणाला, उत्सवाला केली जाणारी पूजा आहे, हे नैमित्तिक कर्म आहेत. आणि काम्य कर्म मात्र फळाची अपेक्षा मनात धरून तेवढ्यापुरतेच कर्म करून आपल्या पदरात सुख पाडून घेणे, यासाठी जे कर्म काम्य कर्म होत. यज्ञ, ज्ञान, तप हे मात्र शुद्ध कर्म आहेत. बरं, याच कर्माने आपण देवाच्या सानिध्यात जातो, कारण याच्यामध्ये सात्विकता असते. जे चांगले कर्म असतात ना, फलाशारहित असतात ना, ते सात्विक कर्म, फळाची आशा धरूनच केले जातात ना, ते राजस कर्म होय. आणि इतरांचे वाईट कसे होईल आणि आपले हित कसे होईल, यासाठी जे कर्म केले जातात ना, ते मात्र तामस कर्म होत. हल्ली तामस आणि राजस कर्माचा फार भरमसाठ सुकाळ झाला आहे.
सात्विक कर्म मात्र लोकांना करा म्हणून सांगावे लागत आहेत. सात्विक कर्मामध्येच खरं हित आहे हे माहीत असून सुद्धा लोक मात्र तिकडे वळत नाहीत. म्हणून माऊलींनो, जीवनामध्ये राजस तामस कर्मापासून दूर राहा आणि सात्विक कर्माला आपलंसं करा. रामकृष्ण हरी.